नाही तर फोटो काढायचा. ओके त्यांना सर इकडे हात लावा. येतो ना. अरे येतात थोडं गोड ओके थँक्यू. ते थांबा. टाळ्या पूर्ण 59 टाळ्या वाजवायच्या. जय शुभेच्छा. जय हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. पुढची इनिंग जोरात करा. गाड्याचे किल्लेदार गाड्याचे किल्लेदार सगळे आले जे आला चहा इथूच टाकायचं नाही. पहिले एक आहे ना पण नंतर 2 ट्रे असते काय 2 चहा टाका. तुम्ही कॉफी घे ना. एक कॉफी घे ब्लॅक कॉफी. लहानपणापासून एकत्र पहिली ते 10वी एकत्र. कॉलेजला जरी वेगवेगळे असलं तरी रोज भेटल्याशिवाय आम्ही काय गप्प बसायचं नाही. रोज पुण्यामध्ये रोज 5 किलोमीटर एकत्र चालत जाणं हा आमचा संध्याकाळचा रोजचा कार्यक्रम असेल. रात्रीचा पण परत तोच. आम्ही एकत्र भरपूर मजा केली. सुखदुःखाला एकमेकांची साथ दिली. एकमेकांबरोबर भरपूर हसत खेळत आनंदाने आम्ही आध्यात्मिक हे सुद्धा केली. प्रक्रिया पण केली. अध्यात्मात आम्ही भरपूर म्हणजे खूप प्रयत्न केले. दोघांनी प्रयत्न केले आणि त्याचं चांगलं यश आम्हाला मिळतं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन दळवी. आज रिटायर होत असलं तरी असं वाटत नाही की तो रिटायर होतोय. माझ्या त्याला लाख शुभेच्छा. ते आवाज नाही करू शकत नाही आपण. मला काहीतरी बोलायला आलंय. तसा माझा फार आधीपासूनचा मित्र आहे. माझ्या एकदम जवळच्या मित्राचा मोठा भाऊ. त्यामुळं माझाही मोठा भाऊच सचिनला मी माझ्या माहितीवर 1997-98 पासून ओळखतो. त्याच्या बुधवारातल्या घरावर सगळ्या म्हणजे त्या घरात माझं कायमचं येणं झालेलं आहे. सचिनच्या घरातलाच मी त्या भावाप्रमाणेच एक आहे. पूर्ण दळवी फॅमिलीमध्ये कायम असं. तर आता एकच की आज त्याचा सेवापूर्ती समारंभ झाला. म्हणजे ॲक्च्युली सेवापूर्ती असं म्हणता येणार नाही. त्याच्या एक अध्यायाची सेवापूर्ती झाली. महानगरपालिकातला जो एक अध्याय आहे तेवढा संपला त्याच्या आयुष्यातला. परंतु त्याच्याकडून श्री गोंदवलेकर सद्गुरू गोंदवलेकर महाराजांची सेवा तळहयात आणि अवयातपर्यंत चालू राहू आणि आमच्या मित्रांची पण तो जे येणं जाणं आहे या पण मित्रांची पण काहीतरी तो सेवा देणं लागतो. त्या सर्वांची सेवापूर्ती कायम अशीच राहू कायम ठेवावी. सेवापूर्ती असं मी म्हणणार नाही. तर सेवापूर्ती न म्हणता आपण एक अध्याय पूर्ती झालाय आणि पुढचा अध्याय आणि तो असा जोमात आणि त्याचं आयुष्य भरभराटीने आणि सुखद व्हावं ही माणूस आहे. तुम्ही बोला. तुमचे शेट्टी मित्र आहे. बोला सर. तुम्ही बोला. म्हणजे सगळा अध्यक्ष बोला. नाही
400 वर्ष आम्ही पूर्व तयारी तुम्ही ज्येष्ठ साहेब बोला महापालिकेतले अध्वर्यू दळवी साहेब, सचिन दळवी साहेब, ते एक सचिन तेंडुलकर आणि हे त्यानंतर आपल्या ग्रुपच्या सचिन माझी फार ओळख नाही, अलीकडचे 3-4 वर्षातले आहे, पण जे आपण एवढ्या वर्षामध्ये ह्या 3-4 वर्षात बघतो आहे आणि त्यांचा जो सहयोग आपल्याला रात्रीच्या वेळेस दिसतो आहे, दिसून येतो आहे आणि इतर आपल्या ह्याच्यातला दिवसभरातला सहवास तो बघितला तर बाबा एक उत्तम म्हणजे व्यक्तिमत्व किंवा सगळ्यांच्यामुळे रमून असणारा आणि भाग घेऊन राहणारा मनुष्य अशी त्यांची आजची ओळख आहे. आता ते महापालिकेतून निवृत्त होत आहेत, अजून वेळ आहे, होत आहेत. तिथं जशी सेवा सरांनी सांगितले केलेले आहे, गोंधवले मक्कर महाराजांची तर ते नेहमी करतातच, जात पण असतात, पण इथं देखील बाबा सकाळी यावं किंवा संध्याकाळच्या वेळेस जसं जमेल त्याप्रमाणे आमच्या इथे येऊन आमच्याकडून सेवा करून घ्यावी. तुम्ही नको, आमच्याकडून करून घ्यावे आणि आपल्याला पुढील आयुष्य बाबा सुख समृद्धी भरभराट्या आणि विशेष म्हणजे आरोग्यदायी आणि आमच्यामध्ये मिळून मिसळून राहण्याचं जावं. होणार आहे का तू उभं राहून बोल. हो सर, तुम्ही पण नंतर चड्डी मित्र पण आहे. सचिन दळवी पुण्यातला, मी पुण्यात आलेला पहिला माझा मित्र. सचिन दळवी जिथं राहतो तिथं समोर मी गाळा पद्धतीमध्ये राहतो. विशेष म्हणजे ज्या टायमाला माझा डबा गावावर यायचा न यायचा तर मी त्याच्या घरी जेवायचो. त्याची आई, त्याच्या कुठली बहीण नाही, बारकी बहीण, त्याची मुलं किंवा हे सगळं आमचं फॅमिली रिलेशन असल्यामुळं जवळचे बघा पहिल्यापासून मित्र म्हणून दळवी इतका ओके आहे की कुणाला तो खोटं बोलणार नाही. माझी बायको शेजारी जितकी गाडीत बसली नाही तो सचिन बसला माझ्या ह्याच्यामध्ये कुठे जिथं असेल आणि कधी त्याला फोन केला की बाबा उद्या आमच्या ठिकाणी जायचे की आम्ही रेडी. त्यामुळं सचिनने आत्तापर्यंत जसं माझ्याबरोबर जसं राहिला किंवा तर सगळ्या म्हणून इथून पुढेही एक साहेब जसे म्हणले एक अध्याय संपला, आता मेन अध्याय त्याचा चालू झाला. मेन अध्याय चालू झाला म्हणजे दुसरी इनिंग चालू झाली. दुसऱ्या इनिंगमध्ये आतापर्यंत घरी लक्ष दिलं नसेल, वहिनीला लक्ष दिसेल, मुलाकडे लक्ष दिलं नसेल, त्याच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. आपण सामान्य सांगतो दाद बसवतो, ते बसवत नाही. ते रिटायर झाल्यावर त्याने हे सगळे लिस्ट करावी आणि त्या गोष्टी पूर्ण कराव्या आणि त्याबद्दल आम्हाला दररोज एकदा येऊन भेटावं एवढीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. तुमचं पण सहकार्य मिळून देत आहे. एकदम मनातल्या गोष्टी बोलल्या. शांत बस. मध्ये आला तर ऐकू नका. ठीक आहे, काल सुद्धा फोन करतो. म्हणू का चालू कर. महानगरपालिकेत तुमची चर्चा झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. सचिन शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट. हो शेठ तुमचं नाव लय मोठं शेठ. महानगरपालिकेत तुमची हवा, सगळ्यांच्या मनात तुमचा ठेवा. सर्वांमध्ये तुम्ही फेमस, तुम्ही म्हणूनच तुमचे फॅन हो आम्ही. हो शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट. सचिन शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट. चेहऱ्यावर तुमच्या कायम हसू, गळ्यात माळ पण म्हणता कुठं बसू. चेहऱ्यावर तुमच्या कायम हसू, गळ्यात माळ पण म्हणता कधी बसू. गाण्यांचे तुम्ही शौकीन फार, दोस्तीच्या दुनियेत तुम्ही राजा हो यार. हो शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट. सचिन शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट. वाढदिवस तुमचा लय हो जोमात, सगळा कसबा पडला कोमात.
देवाकडे मागतो आज मागणे एक, सचिन शेठ राव आमचं कायम लेख. हो शेठ तुमची हवा सगळीकडे, हो शेठ सचिन शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट. ओके